मुंबई महापालिकेच्या मतदानाच्या तयारीसाठीची सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेली होती। प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रावर नेण्याचा प्रयत्न करणार आहे। पण यात आता एक मोठी अडचण होऊ शकते। ठाकरेंच्या पक्षांनी दुबार मतदारांना ठोकून काढण्याचा इशारा दिला। सकाळी 7 पासून दुबार मतदार केंद्रावर दिसले त्यांना फटकावणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला। संजय राऊतांनी तर यापुढे जाऊन ठाकरे बंधू मतदान केंद्राबाहेर 2000 शिवसैनिकांची भगवा ब्रिगेड उभी करणार असल्याचा दावा केला। पैसे वाटणार, बोगस वोटिंग करणार, त्यांना ठोकून काढणार असं स्पष्ट शब्दात संजय राऊतांनी सांगितलेलं आहे। सतर्क राहा, बेसावध राहू नका। आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला, सकाळी 7 वाजता फोडून काढा। ही मुंबई राहावी, हे महाराष्ट्र राहावं, राज्य राहावं, हे मराठी माणसाच्या हातात राहावं, तुमच्या हक्काचं असावं, तुमचंच आहे ते। आणि मला असं वाटतं की जो लढा आजपर्यंत मराठा साम्राज्याने दिला, तो लढा आज सगळ्यांना, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना करायचा आहे। हा महाराष्ट्र वाचवायचा आहे, महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे, ही आपली शहरं समृद्ध करायची आहेत, ही मुंबई आपल्याला वाचवायची आहे। ही मुंबई कदापि आपल्याला कुठेही गुजरातला राहून द्यायची नाहीये। या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण कामाला लागाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो। फटकवण्याची सुरुवात झालेली आहे। नंबर 1, आम्ही बोगस किंवा दुबार मतदारांना फटकवू। आणि जे पैसे वाटतायत, तर भाजपच्या लोकांना शिंदेचे लोक ठोकतायत आणि शिंदेच्या लोकांना भाजपचे लोक ठोकतायत। आम्ही त्यांना सुपारी दिली आहे। बघा ना, ज्या येत आहेत शिंदेचे लोक पैसे वाटतात, तिथे भाजपचे लोक गँग घेऊन जाऊन त्यांना ठोकतायत। आणि जिथे भाजपचे लोक पैसे वाटतायत, तिथे शिंदेचे लोक जाऊन ठोकतायत। म्हणजे ते आम्ही आउटसोर्सिंग केलेलं आहे। आणि हे दुबार मतदार आहेत, त्यांना ठोकण्याचा कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल। मला असं वाटतं की पूर्णपणे मतदानाच्या प्रोसेसमध्ये इंटरफिअर करणं, अराजकता माजवणं, भीतीचं वातावरण निर्माण करणं आणि त्या ठिकाणी जी डेमोक्रॅटिक प्रोसेस चालू आहे, आता तुम्ही भगव्या गार्डच्या नावाने कोणाला मारहाण करणार आणि कोणाला नाही करणार हे कसं ठरवणार? दुबार मतदार कोण आहे? हे आतमध्ये बसलेले अधिकारी पोलिंग स्टेशनवर बसलेत ना, त्यांच्याकडे यादी आहे, ते सगळे डॉक्युमेंट चेक करतात। त्यामुळे इलेक्शन कमिशनवर आणि त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांवर तुमचा विश्वास नाही। मग असं तर उद्या कोणी रस्त्यावरती येईल, मारामाऱ्या करेल, कोणालाही पकडेल, काही मारामाऱ्या चालतील, मग त्याला काय अर्थ राहतो? त्याला काही अर्थ राहत नाही।